जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात 8 जागांपैकी 5 जागा महायुतीला तर 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय. शिराळामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंग सावंत या विद्यमान 2 आमदारांना पराभवाचा धक्का बसला असून सत्यजित देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर हे दोघे विजयी झालेत. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 8व्यांदा बाजी मारली असली तरी विजयासाठी दमछाक झाली आहे. खानापूरमधून शिंदे सेनेचे सुहास बाबर तर तासगाव कवठेमंकाळमधून रोहित पाटील यांनी विधानसभेत पहिल्यांदाच एंट्री केली आहे. संजय काका पाटील यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागलाय. पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम यांना जागा कायम राखली आली असली तरी मताधिक्य मात्र घटलंय. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगे यांनी विजयाची हॅट्रिक साधली तर मिरजेतून डॉक्टर सुरेश खाडे यांनी 4थ्यांदा बाजी मारली आहे. या निकालाने महायुतीचा बोलबाला तर महाविकास आघाडी बॅकफूटवर गेल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 जागांसाठी शनिवारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी झाली आहे. मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींची कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सांगली जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेस 2 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 2 तर शिंदे शिवसेनेचे 1 आमदार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत राज्यभर महायुतीचा डंका असल्याचं स्पष्ट झालंय. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील महायुतीचाच बोलबाला झालाय. 8 जागांपैकी भाजपाचे सर्वाधिक 4 जागी विजय मिळवलाय. त्यामध्ये जत आणि शिराळा या 2 जागांवर भाजपने पुन्हा एकदा कब्जा मिळवलाय. शिंदे शिवसेनेने खानापूरची जागा कायम राखली आहे. सांगलीत सुधीर गाडगे यांनी हॅट्रिक तर मिरजेतून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी 4थ्यांदा बाजी मारली. जिल्ह्यात 2014 प्रमाणे यंदाही निकाल लागल्याचं स्पष्ट झालंय. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी 27,644 इतक्या उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवलाय. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ देऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. या विजयाने तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ आर पाटील यांचा बालेकिल्ला भक्कम असल्याचं स्पष्ट झालंय. या विजयाने तासगाव कवठेमंकाळला रोहित पर्वाची सुरुवात झाली आहे. विजयानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय. सकाळी तासगाव येथे प्रशासकीय इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानातच रोहित पाटील यांनी आघाडी घेतली. त्यानंतर फेरीनेही मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचं मताधिक्य वाढत गेलं. एकूण 22 फेऱ्यांपैकी संजय पाटील यांचं गाव असलेल्या चिंचणी गावाचा समावेश असलेली 1 फेरी आणि अजितराव घोरपडे यांचं गाव असलेल्या कोंगनोळीचा समावेश असलेल्या 1 फेरीतच संजय पाटील यांना काही प्रमाणात मताधिक्य मिळालं. प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचे मताधिक्य वाढत जाऊन रोहित पाटील यांचा 27,644 इतक्या दणदणीत मतांनी विजयी झाला. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात यापुढे गैरकृत्य आणि अवैध कारभार मी चालू देणार नाही. चालला तर त्यावर योग्य पद्धतीने आवाज उठवत मी कायद्याच्या माध्यमातून गुंडगिरी मोडून करणार असं रोहित पाटील यांनी सांगितलंय. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत विकासाचं राजकारण सोडून निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. केंद्रात व राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे. आपण पुन्हा विकासाच्या मार्गाने राजकारण करून लोकांच्या जनमताचा आदर करू अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 1,09,879 तर निशिकांत पाटलांना 96,852 इतकी मते मिळाली आहेत. निशिकांत पाटील यांच्यावर 13,027 मतांनी विजय मिळवलाय. यानंतर जयंत पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. इस्लामपुरातील शासकीय गोदामात सकाळी मतमोजणी सुरू झाली. 21 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. आमदार जयंत पाटील यांनी पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली. जयंत पाटील यांना 1,831 तर निशिकांत पाटील यांना 715 पोस्टल मते मिळाली. जयंत पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, परंतु त्यांची आघाडी 3 अंकी संख्ये पुढे गेली नाही. इस्लामपूर शहरात मात्र जयंत पाटील यांना 4 फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी मिळाली. ही आघाडी 21 फेऱ्यांपर्यंत अबाधित राहिली. जयंत पाटील यांनी 16 फेऱ्यात तर 5 फेऱ्यात निशिकांत पाटील यांनी मताधिक्य मिळवले.
जयंत पाटील यांना गतवेळी मिळालेले 73,000 मताधिक्य मात्र मोठ्या प्रमाणात घटून 13,000 आले. जयंत पाटील यांच्या विजयानंतर राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिवर्तनासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले. गेल्या 5 वर्षापासून अखंड मतदारांच्या सेवेत राहिलो. झालेला निसटता पराभवावर चिंतन करून यापुढे तेवढ्याच ऊर्जेने आणि लोकभावनेतून घेऊन काम करणार असल्याचं निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितलं. सांगली विधानसभा मतदारसंघाची अटीतटीची होणारी निवडणूक भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एकतर्फी केली. सुमारे 1,12,000 मते घेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा 36,000 मतांनी पराभव करत आमदारकीची सांगलीतून हॅट्रिक केली आहे. या मतदारसंघात पुन्हा एक वेळ काँग्रेसचा पराभव झालाय तर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना तब्बल 32,000हून अधिक मते घेतलीत. काँग्रेसमध्ये झालेला बंडखोरीचा फटका देखील पक्षाला बसलाय. सांगली विधानसभेसाठी मतदान झालं. अटीतटीच्या लढतीने तिरंगी लढत झाली. या विधानसभा मतदारसंघात एकूण 3,56,410 मतदारांपैकी 2,23,770 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तरुण भारत स्टेडियमवर मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. मतमोजणीसाठी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल कनिचे म्हणून त्यांनी काम पाहिलं. प्रथम 8 टेबलवर पोस्टल मतांचं एकत्रीकरण करून उमेदवार निहाय त्यांचं वर्गीकरण सुरू करण्यात आलं. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला 20 टेबलवर सुरुवात करण्यात आली. पहिल्या फेरीपासून आमदार सुधीर गाडगीळ यांनी मताधिक्य मिळवलं होतं. ग्रामीण भागात देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं होतं. 11 फेरीपर्यंत आमदार गाडगीळ यांनी मताधिक्य घेतलं होतं. त्यांचं मताधिक्य 30,000च्या घरात गेलं होतं. पण 100 फुटी परिसर, खनभाग, नळभाग या भागात आमदार गाडगीळ यांना मते कमी पडली आहेत. 12व्या फेरीत सुमारे 2,923 मताधिक्याची घट गाडगीळ यांची झाली. मात्र त्यानंतर झालेल्या पुढच्या सर्व फेरीमध्ये गाडगीळ यांना मताधिक्य मिळाले. ग्रामीणमधील सर्व गावांसह कुपवाड, विश्रामबाग, वांडलेसवाडी, गावभाग आदी भागात आमदार गाडगीळ यांचं चांगलं मतदान झाले. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रत्येक बूथवर मताची विभागणी झाल्याचं चित्र दिसत होतं. खनभाग, नळभाग, पाकीजा मस्जिद परिसर या परिसरात पृथ्वीराज पाटील यांना मताधिक्य मिळालं. मात्र इतर ठिकाणी मतांची विभागणी झाली. त्यामुळे सुधीर गाडगीळ यांचा विजय सोपा झाला. त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. विधानसभा असो की लोकसभा, भल्या भल्यांना धक्कातंत्र देण्यात माहीर असणाऱ्या जत मतदारसंघात मतदारांनी भाजपा महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या विकासपुत्राच्या मुद्द्याला साथ देत त्यांना तब्बल 38,000 मतांच्या फरकाने विजयी करत विधिमंडळात पाठवले. येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम सावंत आणि बंडखोर तम्मनगोंडा रवी पाटील यांना मतदारांनी जोरदार दणका दिलाय. विशेष म्हणजे 21 पैकी 20 फेऱ्यात आणि टपाली मतदानात पडळकर यांची आघाडी कायम राहिली आहे. गोपीचंद पडळकर यांना 1,13,737 मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम सावंत यांना 75,497 मते मिळाली. यामुळे निवडणुकीत जातीयवाद, सामाजिक समीकरणे अशा कोणत्याही भावनिकतेला बळी न पडता मतदारांनी पडळकरांच्या विकासात्मक विचाराला साथ दिल्याचं ठळकपणे अधोरेखित झाले. दरम्यान 7व्या फेरीनंतर आमदार पडळकर यांची मतांची आघाडी वाढताच तालुक्यात एकच जल्लोष सुरू झाला. हजारोंच्या संख्येने भाजप महायुतीचे समर्थक रस्त्यावर आले. गावोगावी विजयाच्या घोषणा, रॅली, ढोल ताशांचा गजर करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. जत शहरात आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, डॉक्टर रवींद्र आरळी, संजय तेली, आप्पासाहेब नामत, सरदार पाटील, चंद्रशेखर गोबी, सुनील पवार, संजय कांबळे, परशुराम मोरे, महादेव हिंगमिरे, आप्पा पवार, लक्ष्मण जखगोंड, अंकुश होवाळे, सुभाष गोबी, आकाराम मासाळ, टिमू येडके यांच्यासह प्रमुखांची मिरवणूक काढण्यात आली होती. आजवरच्या इतिहासात प्रथमच मतांच्या टक्केवारीचा आकडा वाढला होता. त्यामुळे हा निकाल अतिशय धक्कादायक असेल असा अंदाज बांधण्यात येत होता. येथे भाजपात बंडखोरी झाल्याने त्याचा कुठे भाजपला फटका बसतो काय असाही कयास बांधण्यात आला. परंतु मतदारांनी ज्या पद्धतीने पहिल्यापासून पडळकर यांना साथ दिली, निवडणुकीतील वातावरण आणि प्रभावी प्रचार यंत्रणा या जोरावर पडळकर हे एकतर्फी विजयाचे मानकरी ठरले. मिरज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी विजय मिळवून मिरज विधानसभा क्षेत्रावर आपलं वर्चस्व कायम ठेवले. निवडणुकीत सुरेश भाऊ यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून विजय मिळवलाय.
1,29,766 मते पडली आहेत. 45,195 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवून मतदारसंघात विजयी चौकार मारलाय. तर विरोधक तानाजी सातपुते यांना 84,571 मते मिळाली. जतमध्ये एकदा आणि मिरजेत चौथ्यांदा सुरेशभाऊ खाडे हे विजयी उमेदवार आहेत. मिरज विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर आणि लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. मिरज विधानसभा क्षेत्रात केलेली विकासाची कामे तसेच कोणत्याही टीका टिप्पणी न करता जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. विरोधकांनी अनेक टीका केल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. संयमी आणि आपले भाऊ म्हणून शहर आणि ग्रामीण भागात प्रचार झाला. वाड्या वस्त्यांवर स्वतः जाऊन त्यांनी सर्वसामान्यांशी हितगुज केली. महाविकास आघाडीकडून विकास कामाबाबत टिंगल केली परंतु सुरेशभाऊ खाडेंनी मतदारसंघात केलेल्या कामाची पोहोचपावती त्यांना मिळाली आहे. मतमोजणी सुरू झाली त्यावेळी पहिल्या फेरीपासून सुरेशभाऊ खाडे हे आघाडीवरच होते. आघाडी काही तुटली आणि हीच आघाडी विजयापर्यंत पोहोचली. यावेळी नोटा मतदानाची संख्या 1,350 इतकी आहे. 2,52,015 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 17 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. मिरज विधानसभा क्षेत्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वारं होतं तसेच विकास कामेही कागदावर दिसत होती. मतदान झाल्यावर ईव्हीएमचा गोंधळ झाला आणि तिथे शंका आली. राज्यात असं निकाल लागतोय म्हणजे काय? ही निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे. ही निवडणूक मान्य नसल्याचंही महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ बनलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकीय सत्ता संघर्षात स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर हे वरचढ ठरलेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांचा तब्बल 78,181 मताधिक्यांनी पराभव करत यंदा बाबर गटाच्या विजयाची हॅट्रिक करत खानापूर विधानसभा मतदारसंघात एक नवा इतिहास घडवलाय. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांना श्रद्धांजली वाहत सुहास बाबर यांना विक्रमी मताधिक्याने विधानसभेत आमदार म्हणून पाठवले. फेरीनिहाय निकाल जाहीर होत असताना बाबर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केलाय. खानापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 356 मतदान केंद्रांवर शांततेत आणि चुरशीने 1,27,852 पुरुष तर 1,22,294 स्त्री मतदारांनी अशी एकूण 2,50,160 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या फेरीत सुहास बाबर यांना 10,360, वैभव पाटील यांना 3,090 तर राजेंद्र अण्णा देशमुख यांना 41 मते मिळाली. पहिल्या फेरीत महायुती शिवसेना गटात शिंदे गटाचे सुहास बाबर 7,270 मतांनी आघाडीवर राहिले. महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर हे एकूण 78,117 मतांच्या मताधिक्याने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी जाहीर केलं. फेरीनिहाय निकाल जाहीर होताच बाबर समर्थकांनी आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील यांची पारंपरिक वाद्याच्या निनादात आणि डीजेच्या ठेक्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढून एकच जल्लोष केलाय. पलूस कडेगावच्या कुरुक्षेत्रात काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी बाजी मारली आहे. राज्यात काँग्रेस व महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना पलूस कडेगावचा गड राखण्यात डॉ. विश्वजित कदम यांना यश आले असून या विजयामुळे त्यांची आमदार होण्याची हॅट्रिक सुद्धा झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांना 1,30,769 मते मिळाली तर भाजपाचे संग्राम देशमुख यांना 1,0705 मते मिळाली असून 30,064 इतकी अधिकची मते मिळवत कदम यांनी हॅट्रिक साधली आहे. कडेगाव येथे सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत संग्राम देशमुख यांनी 456 मतांनी विश्वजित कदम यांच्यावर मतांनी आघाडी घेतली. पहिल्या 10 फेऱ्यात कडेगाव तालुक्यातील गावांचा समावेश होता. कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांनी 9,668 इतकं मताधिक्य घेतलं. त्यानंतर 11व्या फेरीपासून 21व्या फेरीपर्यंत पलूस तालुक्यातील गावांचा समावेश झाला. पहिल्या फेरी वगळता अन्य सर्व फेऱ्यांमध्ये कदम यांचं मताधिक्य वाढत राहिलं. 21व्या फेरी अखेर निकाल जाहीर झाला. त्यावेळी विश्वजित कदम यांचे 28,841 इतकं मताधिक्य झालं. टपाली आणि सैनिकांच्या मतांमध्ये विश्वजित कदम यांनी 1,221 इतकं मताधिक्याचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अखेर 30,064 इतकं मताधिक्य मिळवलंय.
निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले आणि यांनी डॉक्टर कदम यांना प्रमाणपत्र दिलं. यावेळी मोहनराव कदम, विजयमाला कदम, सौ स्वप्नाली कदम, शांताराम कदम, महेंद्र लाड, युवा नेते जितेश कदम यांच्या उपस्थितीत हे पत्र देण्यात आले. निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आपला आनंदोत्सव साजरा केला. यानंतर गावोगावी कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुका काढून विजयाचा आनंद व्यक्त केला. शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा 22,624 मतांनी पराभव केलाय. या निवडणुकीत भाजप नेते सम्राट महाडिक हे विजयाचे प्रमुख किंगमेकर ठरलेत. शिराळा विधानसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील 48 गावात ही भाजपला चांगली आघाडी मिळाली आहे. सत्यजित देशमुख यांना 1,30,738 मते तर मानसिंगराव नाईक यांना 1,08,049 मते मिळाले. सकाळी 8 वाजता मतमोजणी गोरक्षनाथ शासकीय ITI येथे निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्यामल खोत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. सुरुवातीपासून राजेंद्र सिंग नाईक, युवा नेते विराज नाईक मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती, तर तिसऱ्या फेरीपासून 17व्या फेरी अखेरपर्यंत सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावात गुलालाची उधळण, फटाके उडवून आनंद साजरा केलाय. मताधिक्यात वाढ होत होती. त्यावेळी उमेदवार सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. विजयाची खात्री झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. महायुतीने केलेल्या पारदर्शक कामाची पोहोच मतदारांनी दिली आहे. विद्यमान आमदारांचा निष्क्रिय कारभार, हुकुमशाही, दडपशाहीच कंटाळली आहे. सम्राट महाडिक, जयराज पाटील, पृथ्वीराज सिंग, आमदार सदाभाऊ खोत, केदार नलवडे आदी कार्यकर्त्यांच्या एकीमुळे हा निर्णायक यश मिळवले. यापुढेही एकसंघपणे काम करू. जो विश्वास आमच्यावर जनतेने टाकलाय तो विश्वास आम्ही विकास कामातून पूर्ण करू. विकासाची गंगा खेचून आणणारे व्यक्तिगत आणि सार्वजनिक विकास साधून मतदारसंघाचा कायापालट करू, अशी ग्वाही आमदार सत्यजित देशमुख यांनी यावेळी दिली आहे.